नमस्कार श्रोते हो, आजच्या वृत्तविशेषच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकताच देशभरात VBG रामजी कायदा लागू झाला आहे. आजच्या भागात आपण या कायद्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या आणि विकसित ग्रामीण भारताच्या संकल्पनेला पुढे नेण्याच्या दिशेनं एक ऐतिहासिक टप्पा गाठत विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण अर्थात VBG रामजी कायदा 2025 नुकताच देशभरात लागू झाला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे आता पात्र ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांच्या हमीयुक्त वेतनासह रोजगाराचा वैधानिक हक्क मिळणार आहे. हा कायदा ग्रामीण रोजगार अधिक प्रभावी, पारदर्शक आणि परिणामाभिमुख करण्यासाठी आहे. यामुळे टिकाऊ ग्रामीण मालमत्ता निर्माण करण्यावर भर दिला जातो. नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करण्यासही प्राधान्य दिलं जातं. शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण उपजीविकेला चालना देणं हेही यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. तसंच महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला गती देण्यावरही या कायद्यात भर देण्यात आला आहे. हा कायदा कार्यान्वित झाल्याबरोबर भारत सरकारनं सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि अधिसूचित मजुरी क्षेत्रांसाठी VBG रामजी कायदा 2025 अंतर्गत सुधारित मजुरीचे दर देखील अधिसूचित केले आहे. परिणामी देशात कुठेही अधिसूचित दैनिक मजुरी ₹300 पेक्षा कमी असणार नाही. राष्ट्रीय सरासरी अधिसूचित मजुरी दररोज 298.8 वरून वाढून 327.4 झाली आहे. ही 10% जास्त सरासरी वाढ दर्शवते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये मजुरीत 15 ते 25% वाढ झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच या कायद्याची विनाअडचण आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं रोजगार निर्मिती, वेळेवर मजुरीचं वाटप आणि विकास कामांची अंमलबजावणी अखंडपणे व्हावी यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692.31 कोटींचा अंतरिम निधी आधीच जारी केला आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की ग्रामीण भारतासाठी या योजनेची अंमलबजावणी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली VBG रामजी कायदा हा केवळ एक नवीन कायदा नसून कोट्यावधी ग्रामीण कामगारांसाठी सन्मान, स्वाभिमान आणि उपजीविकेच्या सुरक्षिततेच्या एका नवीन युगाची सुरुवात करणारा एक परिवर्तनात्मक उपक्रम आहे, असंही ते म्हणाले. आता पात्र ग्रामीण कुटुंबांना 100 दिवसांऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराचा वैधानिक अधिकार मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही पात्र ग्रामीण कामगाराला एका दिवसासाठीही रोजगारापासून वंचित राहावं लागू नये, याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, यावर चौहान यांनी भर दिला. ते म्हणाले की केंद्र आणि राज्यांनी या कायद्याच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी सर्व आवश्यक प्रशासकीय, वित्तीय आणि तांत्रिक तयारी पूर्ण केली आहे. या उपक्रमाबद्दल विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की यामुळे गावांमध्ये उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण होतील, टिकाऊ मालमत्तेच्या निर्मितीला गती मिळेल, महिला सक्षमीकरण मजबूत होईल आणि आत्मनिर्भर तसंच विकसित ग्रामीण भारताच्या संकल्पनेला नवीन गती मिळेल. त्यांनी सर्व नागरिकांना समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी गावं उभारण्यात भागीदार होण्याचं आवाहन केलं. VBG रामजी कायदा 2025च्या देशव्यापी अंमलबजावणीच्या निमित्तानं 2 जुलै 2026 रोजी मुक्कवारी पल्वे गाव, ओबुलवरा पल्ले मंडल, तिरुपती जिल्हा, आंध्र प्रदेश इथे एका राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आताच आपण वृत्तविशेषच्या भागात VBG रामजी कायद्याबद्दल माहिती जाणून घेतली. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.